नाही नाही, कुठला मंत्री अशा घटनेमध्ये सहभागी असेल आपल्याला सांगता येत नाही. एवढं लोकांना दिसतंय खरं आहे की जो कराड जो आहे हा धनंजय मुंडे साहेबांचा कार्यकर्ता आहे आणि त्याचा उल्लेख देखील एका भाषणामध्ये पंकजांनी केला होता की हा वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा अतिशय जवळचा आहे, त्याच्याशिवाय यांचं पान हलत नाही, डावा की उजवा हात आहे असे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि तो खंडणीखोर आहे. या प्रकरणात त्यांनी 2 कोटीची खंडणी मागितली आणि त्याच्यानंतर हा पुढचा किस्सा घडला, मग मर्डर झाला आणि लोकांचा त्याच्या मागचे काही त्याचे गुन्हे त्यांनी केलेले जे लोकांना आज काही रेकॉर्डवर नाही आहेत, किंवा त्या बीड जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था झालेला सगळा विषय. म्हणजे आपल्या बुलढाण्यामध्ये जिल्ह्यामध्ये काय 942 बंदुकीचे लायसन आहे, एकट्या बीडमध्ये 1222 आहेत. खुल्याम बंदूक लोक तिकडे चालवतात. हे 2000 म्हणजे 1992 साली एक IAS अधिकारी हा एका नेत्याच्या घरातून गायब झाला, अजून तो सापडलेला नाहीये. असा प्रचंड गुन्हेगारीचं स्वरूप त्या बीड जिल्ह्यामध्ये आहे, काहीच कंट्रोल नाहीये. म्हणजे त्या महाराष्ट्रामध्ये सध्या हिट लिस्टवर गुन्हेगारीचा कोणी असेल तर तो बीड जिल्हा आहे. आणि तो राग जनतेच्या मनामध्ये की हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि म्हणून सगळ्याच पक्षाचे लोक आज एकत्र आले, मोर्चा काढणं ते स्वाभाविक आहे. ती जनतेची रिॲक्शन आहे की त्यांना असं वाटतं एखाद्या वेळेला शासन आरोपींना पकडण्यामध्ये अपयशी झालंय का, एखाद्या त्यांना गैरसमज झाला की त्यांना पाठी घातलं जातंय का, हा त्यांचा आक्रोश आहे आणि तो वाजवी आहे. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.